हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते. आज मी 40 छातीचा प्रिन्स कट ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आणि ते कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर थोडा पण टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. तर आपण पहिले स्लीव्स कटिंग करून घेऊया. मेजरमेंटचे ब्लाऊजचे स्लीव्स किती आहेत हे एकदा आपण मोजूया. बघा, 10.5चे स्लीव्स आहेत. जो मेजरमेंटचा ब्लाऊज आहेत त्याचे. तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायची. त्याच्याजवळ आपण ह्याचा कपड्याचा सेंटर करून घेऊया. 16.5 हा कपड्याचा सेंटर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये स्लीव्समध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. 10.5चे स्लीव्स आहेत, तर त्याच्यामध्ये 11.5 घ्यायचं आहे. 11.5 मधून 3 इंच मायनस करायचं आहे आपल्याला इथे. आणि स्लीव्सला आकार देऊ. साडेदहाची आपली स्लीव्स आहे, त्याच्यामध्ये 1 इंच आपण ॲड केलेलं आहे. आणि इथे 3 इंच मायनस केलेलं आहे. दोन्ही साईडला 3 इंच मायनस करून 8.5चं मेजरमेंट घेतलेलं आहे. आता आपण ही स्लीव्स कटिंग करूया. हे बघा, मी स्लीव्स कटिंग करून घेतलेले आहे. एकदा आपण चेक करूया स्लीव्स. तुम्ही बघू शकता 1/2 इंच एवढा आपल्याला सेप आलेला आहे. हा फ्रंटला जाणार आणि हा बॅकला जाणार. स्लीव्स आपले काढून झालेले. आता बॅक आणि फ्रंटचा पार्ट आपण काढूया. प्रिन्स कट आहे ब्लाऊज, तर त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता. हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे. आपण याचं एकदा चेस्ट किती आहे ते मेजरमेंट करूया. हे बघा, तुम्ही बघू शकता 10ची घडी आहे, म्हणजे 40 छातीचा ब्लाऊज आहे हा. तर 40 छातीमध्ये 10मध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे. 11.5 होते आपल्याला मार्क करायचं आहे इथे. 40 छातीचा चौथा भाग 10 येतो. त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्क ॲड केलं तर 11.5ची घडी येते. तर आपलं पूर्ण 11.5ला मार्क करायचं आहे. आता ही स्ट्रेट लाईन मी ड्रॉ करून घेते. आता ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे हे एकदा आपण मोजूया. ब्लाऊजची उंची तुम्ही बघू शकता 15.5 इंच आहे. तर आपण त्याच्यामध्ये बॅक साईडला 1 इंच ॲड करायची. 15.5 मध्ये 1 इंच ॲड केलं तर 16.5 होतं. या साईडला पण मी 16.5 इंच घेणार आहे. आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. आणि पुढच्या साईडला 1.5 इंच ॲड करायचं. 16.5. आणि मला कपडा थोडासा कमी पडतोय, तर मी इथे अटॅच करून घेईन. 1/2 इंच अटॅच करेन नंतर. मला इकडे पण 16.5च भेटते, तर मी 1/2 इंच इथे कपडा अटॅच करणार आहे. आता याचा शोल्डर किती आपण बघूया.
6 इंचाचं शोल्डर आहे, तुम्ही बघू शकता. आपण 6 इंचाचं शोल्डर इथं मार्क करूया. मुंड्या एकदा चेक करूया किती आहे. बघा 5.5 इंचाचा मुंडा आहे. आपण इथे 5.5 वरती मार्क करूया मुंड्याला. हे सगळे पॉईंट आता जोडून घेणार आहोत आपण. इथे आपण 2.5 इंचाचा गळा घेणार आहे आणि बॅक साईडची पट्टी 40 छातीचा ब्लाऊज आहे, तिला गळा ब्रॉड हवा आहे, तर मग गळ्याची रुंदी मी 2.5 इंच ठेवलेली आहे. आणि इथे 3ची बॅक साईडची पट्टी आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून मी बॅक साईडला 3.5 इंचाचे घेणार आहे. आणि इकडे मी गळा रुंदी 3ची घेणार आहे, तिला ब्रॉड गळा हवा आहे. हा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे. इथे आपण फ्रंट पार्टला मुंड्याच्या इथे 1 इंच मार्क करणार आहे आणि सेट देणार आहे. आणि बॅक साईडला 1.5 इंचाचा मार्क करून आपण सेट देऊन घेऊया. आता फ्रंट नेक किती आहे ते एकदा आपण मेजरमेंट करूया. फ्रंट नेक बघू शकता तुम्ही, इथं 6.5 वरती येतोय फ्रंट नेक. मग मी इथं 6.5 ला मार्क करते. इथे 2.5 इंच घेऊन पूर्ण स्क्वेअर बनवते. हा बॅक पार्ट झालेला आहे, हा फ्रंट पार्ट झालेला आहे. आता आपण इथे पुढच्या साईडला प्रिन्स कट टाकणार आहे. मला इथं 1/2 इंच कमी पडतंय, तर मी त्याच्यासाठी जॉईंट करणार आहे. इथून आपल्याला 4 इंचावरती मार्क करायचं आहे. हा फ्रंट ओपन ब्लाऊज आहे, इथे 4 इंचावरती मार्क करणार आहे. 1/2 इंच आपल्याला इथे काज बटन पट्टीसाठी जाईल आणि बाकीचं 3.5 इंचावरती मार्क करणार आहे मी प्रिन्ससाठी. आणि वरतून टक्स पॉईंट हा 11 वरती मी टक्स पॉईंट घेते, 40 छातीचा ब्लाऊज आहे म्हणून. आणि इथून मी प्रिन्स कटचा शेप देते. आणि इथे मुंड्याच्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवणार आहे शिलाईसाठी, आणि इथे 1 इंच वाढवणार आहे प्रिन्स कटचा शेप देण्यासाठी. इथे 1 इंच वाढवल्यानंतर इथे 1 इंच घेऊन हा प्रिन्स कटचा शेप द्यायचा, टक्सचा शेप देऊन घ्यायचा. आणि इथे 1/2 इंच वरती घ्यायचं आहे, पण मला 1/2 इंच कमी पडतं, तर मी पहिले ते जॉईंट करून घेईन आणि नंतरच्याला मग इथे थोडासा असा क्रॉस शेप देऊन टाकेन. पण तो मी जेव्हा ह्याच्यामध्ये अर्धा इंच कमी पडतं ते जॉईंट केल्यानंतर मग तो मी कटिंगचा शेप देणार आहे. आपण एकदा मेजरमेंट चेक करूया. 15.5 इंच उंची आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केले, 16.5. 15.5 आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 16.5 झालेले आहे. पुढच्या साईडला 1.5 इंच ॲड करायचं आहे, तर मला 1/2 इंच कमी पडतं, तर त्याच्यामध्ये मी कपडा जॉईंट करून करणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ज्याला आपल्याला शोल्डर आपण 6 इंचाचं घेतलं आहे, मुंडा 5.5 इंचाचं घेतलं आहे. दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही 5.5 इंचाचा मुंडा आहे. नंतर त्याला 2.5 इंचाचा गळा घेतला आहे. बॅक साईडची पट्टी 3 इंचाची 3.5 इंचाची घेऊन इथे 3 इंचाची रुंदी घेतलेली आहे, कारण गळा त्यांना कस्टमरला ब्रॉड हवा आहे म्हणून. आणि पुढचा गळा 6.5 इंचाचा आहे आणि 2.5 इंचाची रुंदी घेऊन स्क्वेअर करून त्याच्यामध्ये हा सर्कलचा शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, आपण इथे प्रिन्स कटसाठी 4 इंचाचा मार्क केलेला आहे आणि इथून टक्स पॉईंट 11 वरती घेतलेला आहे.
इथे आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच वाढवलेलं आहे, इथं 1 इंच ॲड केलेलं आहे आणि हा 1 इंच इथे ॲड करून प्रिन्स कटचा शेप दिलेला आहे. पूर्ण आपण मेजरमेंट एकदा मोजून घेतलेलं आहे. आता आपण कटिंग करूया. तुमच्या ब्लाऊजची उंची जर कमी असेल तर तुम्ही प्लीज टक्स पॉईंट 10.5 वरती सुद्धा घेऊ शकता. माझ्या ब्लाऊजची उंची जास्त आहे त्याच्यामुळे मी 11 वरती टक्स पॉईंट घेतलेला आहे प्रिन्स कटचा. मी पुढचा गळा कट करून घेते. आता प्रिन्स कटचा शेप द्यायचा. माझा हा ब्लाऊज फ्रंट ओपन आहे. बॅक साईडला ब्रॉडमध्ये राऊंड नेकच ते कस्टमरने सांगितलेलं आहे. हा बॅक पार्ट झालेला आहे, हा फ्रंट पार्ट आहे आणि हे स्लीव्स आहेत. आता हा मी कपड्यावरती टाकून कटिंग करते. हा माझा मेन फॅब्रिक आहे. याच्यामध्ये मी पहिले स्लीव्स काढून घेते. याला वरती 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवून मी कट करून घेते. माझे स्लीव्स काढून झालेले आहेत. कपडा एकदा स्ट्रेट करून घेते. कपडा सिल्की आहे त्याच्यामुळे व्यवस्थित स्ट्रेट होत नाही. त्याला स्ट्रेट करून घेते, कुठेही कमी जास्त नको व्हायला. आता इथे मी बॅक पार्ट काढून घेणार आहे. बॅक पार्टला मला बॉर्डर भेटते तर मी त्याच्या अकॉर्डिंग ठेवून कट करणार आहे. मी बॅक पार्ट काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये फ्रंट पार्ट आणि जो प्रिन्स कटचा शेप आहे तो आपण काढून घ्यायचा आहे. कपडा खूप क्रॉस आहे खालच्या साईडला. इथे मी फ्रंट पार्ट ठेवलेला आहे.
हा फ्रंट पार्ट इथे ठेवलेला आहे. मला 1/2 इंच याला जॉईंट करायचं आहे, तर मी थोडा एक्स्ट्राच कट करणार आहे याला. हा फ्रंट पार्ट मी काढून घेतलेला आहे. म्हणजे 2 पार्ट करते. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्स कटचा जो काही शेप आहे तो टाकून घ्यायचा. बघू शकता मी इथे प्रिन्स कटचा शेप एकदम प्रॉपर बसलेला आहे कपड्यामध्ये. आता ह्याला कट करून घेते. ह्याला पण थोडं एक्स्ट्रा 1/2 इंच मी खालच्या साईडला कपडा सोडलेला आहे जॉईन करायसाठी. हा फ्रंट पार्ट झालेला आहे आपला. हा बॅक पार्ट आहे आणि हा स्लीव्स आहे. हे प्रिन्स 40-36 प्रिन्स कटचं कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हा राहिलेला कपडा आहे. तर तुम्हाला माझे 40-36 प्रिन्स कटचं कटिंग कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जातील. थँक्यू सो मच.